हॅलो मित्रांनो, आज आपला टॉपिक आहे रेबीजबद्दल आज थोडं पाहणार आहोत आपण. तर रेबीज होतो कशामुळे? रेबीज आता बहुतांश लोक काय म्हणणार की रेबीज हा कुत्र्याने होतो. आता नॉर्मल कुत्रा जर चावला, नॉर्मल आणि हेल्दी, तर त्या अशा डॉग बाईटने आपल्याला रेबीज होऊ शकतो का? तर नाही. त्याला तर इन्फेक्शन असेल. रेबीज ॲक्च्युली हा व्हायरस आहे. रेबीज म्हणजे हा कुठला बॅक्टेरिया वगैरे नसून हा एक व्हायरस आहे, व्हायरल डिसीज आहे. तर हा व्हायरस त्याच्यामध्ये असेल, इन्फेक्टेड डॉग असेल, तर त्याच्यामधून रेबीज होतो. पण आपल्याला तो कळणार कसा की रेबीज त्याला आहे किंवा नाही आहे? इन्फेक्शनची लक्षणं हे शक्यतो नसतात, पण इन्फेक्शन जेव्हा कन्वर्ट होतं डिसीजमध्ये. आता इन्फेक्शन म्हणजे काय? जेव्हा एखादा सूक्ष्मजीव आपल्या बॉडीमध्ये, म्हणजे त्या प्राण्याच्या बॉडीमध्ये गेल्याच्यानंतर त्याला इन्फेक्शन झालं म्हणतो. आणि ते इन्फेक्शनमुळं काही लक्षणं दिसत असतील, जे साईन आणि सिम्पटम्स म्हणतो, तर तेव्हा त्याला आपण म्हणतो की डिसीज झाला. ते रेबीज असेल किंवा इतर कुठला डिसीज असेल, तसे लक्षणं जर दिसत असतील तर आपण त्याला म्हणणार की तो डिसीज्ड आहे. मग आता हे इन्फेक्शनपासून ते डिसीज होईपर्यंत जो काही पिरियड आहे त्याला म्हणतात इन्क्युबेशन पिरियड. इन्क्युबेशन पिरियड म्हणजे पॅथोजन जेव्हा बॉडीमध्ये एंटर करतो आणि जेव्हा फर्स्ट सिम्पटम्स दाखवतो तेव्हा त्याला इन्क्युबेशन पिरियड म्हणतो. आता बहुतांश जे कुत्रे असतात, मांजरं असतात, हे इन्क्युबेशन पिरियडमध्ये असतील तर तुम्हाला कळणार पण नाही की ते रेबीज इन्फेक्टेड आहेत म्हणून. त्याच्यामुळे आपल्याला कुठला पण डॉग बाईट असेल, कॅट बाईट असेल, तर आपल्याला इंजेक्शनं रेबीजचे घेणं गरजेचं आहे, मॅन्डेटरी आहे. पण हे डॉग आणि कॅट बाईटच झाल्याच्यानंतर रेबीजचे इंजेक्शन घ्यायचे आहेत का इतर कुठले पण जे आपण पाळीव प्राणी किंवा वन्य प्राणी म्हणतो त्यामध्ये पण घ्यायचे आहेत, ते पण बघणार आहोत आपण. पण ते बघण्याच्या आधी एक तुम्हाला प्राणी दाखवतो, त्याच्यामुळे रेबीज होतो का बहुतांश लोकांना कदाचित माहीत नसेल, आपण ते आज बघणार आहोत. तर आज जे डॉग बाईट बघणार आहोत त्याच्यामध्ये आज ही एक केस मी ॲड करतो की स्क्वेरल बाईट झाल्यामुळे रेबीज होऊ शकतो का? बहुतांश लोक म्हणतील की रेबीजचा याचा काही संबंध नसणार आहे. आता याच्यामध्ये खूप मोठ्यामध्ये एक डिबेटिंग टॉपिक आहे खरं जर म्हणलं तर, आणि खूप कॉन्ट्रॉव्हर्शियल पण आहे. आता सामान्य जनता तर सोडाच, पण बरेच जण डॉक्टरमध्ये पण डिबेट चालत असते की हे चावल्याच्यानंतर रेबीज द्यायचं नसतं. बऱ्याच जण हॉस्पिटल टू हॉस्पिटल, ज्या एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा रेफर वगैरे करतो आपण, त्यावेळेस असं लोकांना वाटतं, म्हणजे डॉक्टर कम्युनिटीला किंवा जे स्टाफ असतं त्यांना पण वाटते की स्क्वॅरल बाईट झाल्यानं कोण रेबीजचं इंजेक्शन वगैरे देतं. पण ॲक्च्युली तुम्हाला डॉक्युमेंटेड प्रूफ दाखवतो की याच्याने पण रेबीज होतो. आणि कालच माझ्याकडे एक केस आलेली आहे बघा. हे मी काल 16 तारखेला आपल्याकडे एक पेशंट आला होता. 35 वर्षाची लेडीज होती. मी नाव वगैरे हाईड केलेलं आहे फॉर प्रायव्हसी रिझन, किंवा जे कॉन्फिडेन्शियलिटी म्हणतो आपण, कॉन्फिडेन्शियलिटी मेंटेन ठेवावं लागते. तर 35 वर्षाची एक फिमेल होती आपल्या दवाखान्यामध्ये 16 तारखेला, म्हणजेच कालच आली होती. त्याला स्क्वेरल बाईट होता राईट इंडेक्स फिंगरवरती आणि ते ब्लिडिंग करत होतं. म्हणून त्याला आपण कॅटेगरी 3 ऊंडमध्ये घेतलं. आता कॅटेगरी 3 एक्सपोजर म्हणलं की आपण त्याला वॅक्सिन आणि इम्युनोग्लोब्युलिन आणि ऊंड मॅनेजमेंट हे तिन्ही पण करतो. तर त्यासाठी आपण प्राथमिक आरोग्य केंद्राला रेबीजचं वॅक्सिन, टिटॅनसचं इंजेक्शन आणि जे काही ओरल मेडिकेशन असतात, अँटीबायोटिक्स आणि काही सपोर्टिव्ह मेडिकेशन, आपण ते देतो. पण आपल्याकडे रेबीज इम्युनोग्लोब्युलिन युजली ठेवत नाही. रेबीज इम्युनोग्लोब्युलिन म्हणजे हे एक रेडीमेड अँटीबॉडीज आहे, जे की घोड्याच्या रक्तापासून बनलेल्या असतात. ते अँटीबॉडीज आपण त्याला देतो. म्हणजे त्याला पॅसिव्ह इम्युनायझेशन म्हणतात. जे आपण वॅक्सिन घेतो ते ॲक्टिव्ह इम्युनायझेशन, आणि जे रेडीमेड अँटीबॉडीज जे टाकतो आपण, रेबीज इम्युनोग्लोब्युलिन, जे ह्युमन पण असू शकतं. ॲक्च्युली ह्युमनाइज्ड इम्युनोग्लोब्युलिन महाग असतं ॲज कम्पेअर टू हॉर्स इम्युनोग्लोब्युलिन किंवा एक्विन इम्युनोग्लोब्युलिन. तर ह्या इम्युनोग्लोब्युलिनसाठी आपण संदर्भ सेवा देतो, म्हणजेच पुढं पाठवतो. तर हे एक रेफर शीट आहे, संदर्भ सेवेसाठी वापरलं जाणारं. स्थलांतरित करतो आपण, म्हणजे पुढं कशासाठी पाठवतो, तर अँटी रेबीज सिरम किंवा रेबीज इम्युनोग्लोब्युलिनसाठी आपण पुढं पाठवतो. आता बरेच याच्यावरती असं समोरच्या डॉक्टरांचं म्हणणं असतं किंवा बऱ्याच डॉक्टरांचं म्हणणं असतं की याच्यामध्ये रेबीज होण्याचे चान्सेस नसतात किंवा आतापर्यंत रिपोर्टेड नाही. पण तसं नाही आहे. आता जे कोणी कदाचित असं म्हणत असेल तर त्यानं लेटेस्ट गाईडलाईन किंवा लेटेस्ट अपडेट बघितलं नसेल किंवा वाचलं नसेल, त्याच्यामुळे त्यांना तसं ते वाटत असेल किंवा याच्याने रेबीज होत असेल किंवा नाही होत असेल, हे माहीत नसतं बऱ्याच जणांना. तर असं मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही, पण तुम्हाला एक डॉक्युमेंटेड प्रूफ दाखवतो की स्क्वॅरल बाईटने पण रेबीज होतो. ओके, आणि त्याच्यानंतर मग आपण डिटेलमध्ये बघू रेबीजचं.
आता हे काय आहे, गाईडलाईन्स फॉर रेबीज प्रोफायलॅक्सिस, आणि हे गाईडलाईन्स आहे हिमाचल प्रदेश, म्हणजे आपल्या इंडियाचंच एक स्टेट आहे, नॅशनल हेल्थ मिशन. ओके, तर याच्यामध्ये मी डायरेक्टली तुम्हाला हे दाखवतो की एनिमल ट्रान्समिटिंग दी व्हॉट रेबीज, एनिमल ट्रान्समिटिंग द रेबीज इन इंडिया किंवा हिमाचल प्रदेश. आता इंडिया म्हणलं की आपण इंडियामध्येच राहतो. आणि आताचा मी जे टॉपिक सांगितलं तुम्हाला, सॉरी जे स्क्वॅरलचं सांगितलं आहे बघा, इथं दिलेलं आहे, स्क्वॅरल हॅव बीन फाउंड टू ट्रान्समिट द रेबीज. म्हणजे स्क्वॅरल म्हणजे आपण मराठीमध्ये त्याला खार, खडोळ, हिंदीमध्ये गिलहरी म्हणतात. तर ती ही फाउंड टू बी ट्रान्समिट द रेबीज ट्रान्समिट करते असं सापडलेलं आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, फॉलोइंग एक्सपोजर टू द स्क्वॅरल पोस्ट एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस इज रिकमेंडेड. म्हणजे काय, आपल्याला ते पोस्ट एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस आपल्याला त्याला द्यायचं आहे. ओके, आता हे तर दिलेलं आहे इकडे, रॅबिट डॉग रिस्पॉन्सिबल 97%, कॅट 2% आणि अदर एनिमल 1% ट्रान्समिट करतात रेबीज. आता अदर एनिमल आपले कुठले कुठले आहेत ते अजून तुम्हाला पुढं दाखवतो. याच्यामध्ये काय दिले बघा, आता एनिमल ट्रान्समिटिंग रेबीज इन इंडिया. याच्यामध्ये मोस्ट कॉमनली डोमेस्टिक जे पाळीव प्राणी आहेत ते कुठले येतं, कॅट्स आणि डॉग, जे की मोस्ट रिस्पॉन्सिबल असतात. त्याच्यामध्ये पेरिडोमेस्टिक म्हणजे जे बफेलो, कॅट, बफेलोज, काऊज, सीप, गोट्स, पिग्स, डॉंकी, हॉर्सेस, कॅमल्स हे येतात. इथं एक दिलेलं आहे बघा, रॅबिड गोट दिलेली आहे. ह्या गोटला रेबीज झालेली आहे आणि ते तिथं, आणि हे केस रिपोर्टेड पण झालेली आहे इंग्लंडमध्ये. ओके, म्हणजे गोटला जेव्हा गोट किंवा सीप वगैरे जर बाईट केली असेल, हॉर्स केली असेल, ह्या कुठल्या पण एनिमलनी जर बाईट केली असेल तर तुम्हाला रेबीजचं इंजेक्शन घ्यावं लागतं. आणि याच्यामध्ये काय दिलं, वाईल्ड एनिमलमध्ये काय काय रिपोर्टेड केसेस आहेत, फॉक्स, जॅकल्स, मुंगूस आहे, मंकीज, बियर्स, हे चावल्याच्यानंतर तुम्हाला रेबीजचं इंजेक्शन घ्यायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये दिलं आहे की नॉट रिपोर्टेड. आता हे गाईडलाईन्स कदाचित एखाद्याने वाचलं असेल तर याच्यामध्ये स्क्वेरल दिलं बघा, स्क्वेरल हॅव नॉट बीन रिपोर्टेड, म्हणजे आतापर्यंत स्क्वेरलनी रेबीज झाला आहे असं रिपोर्टेड नाही, असं या गाईडलाईन्समध्ये दिले. हे गाईडलाईन्स हिमाचल प्रदेशाचं नाही आहे, हे वेस्ट बेंगॉलचं आहे. आता याच्यामध्ये काय दिलं की बॅट्सनी रिपोर्टेड नाही आहे आतापर्यंत, रोडंट्स नाही आहे, बर्ड्स नाही आहे, स्क्वेरल्स नाही आहे. आता इथं काय दिलेलं आहे, हे जे स्टार दिले बघा इथं बॅट्समध्ये, की बाईट्स बाय बॅट्स ऑर रोडंट्स डू नॉट ऑर्डिनरली necessitate a rabies vaccination. However, bites by bats or rodents in unusual circumstances may be considered for the vaccination in consultations with an expert in the field of rabies. जे एपिडेमॉलॉजिस्ट असतात त्यांना विचारून ते घ्यायचं आहे. आणि हे जे गाईडलाईन्स आहे ॲक्च्युली याच्यामध्ये जे काय सांगितलं की नॉट रिपोर्टेड म्हणलं आहे, स्क्वेरल बाईट्स नॉट रिपोर्टेड फॉर रेबीज, आणि हे गाईडलाईन्स आहे. अगोदर जे दाखवलं तुम्हाला हिमाचल प्रदेशच दाखवलं, स्टेट ऑफ हिमाचल प्रदेश, आणि हे गव्हर्नमेंट ऑफ वेस्ट बेंगाल, हे पण 2019चं आहे. आणि जे इकडं तुम्हाला दाखवलं होतं हिमाचल प्रदेशाचं, हे पण तुमचं 2019चंच आहे. कदाचित हे जे नॉट रिपोर्टेड दाखवलं वेस्ट बेंगालचं ते याच्या काही महिन्याचं अगोदरचं असू शकतं, म्हणून त्याच्यामध्ये तसं दिलं. पण लेटेस्ट गाईडलाईन एक दुसरं दाखवतो तुम्हाला, जे की ऑल ओव्हर इंडियासाठी फॉलो केलं जाते. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, हे बघा इथे लिहिलेलं आहे, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ओके, याच्यामध्ये काय सांगलं बघून घेऊ आपण. हे आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा गाईडलाईन्स. आता याच्यामध्ये बघा, रेबीज एनिमल ट्रान्समिटिंग रेबीज, याच्यामध्ये पण बघा इथं काय दिलेलं आहे, फ्रिक्वेंटली डॉग्स येतात याच्यामध्ये, आणि ओकेजनली मध्ये स्क्वेरल आले बघा. आणि इथं लिहिले पण लास्ट याच्यामध्ये की स्क्वेरल 1 केस रिपोर्टेड फ्रॉम इंडिया. डबल स्टार दिले बघा इथे, डबल स्टार आणि इथे डबल स्टार, म्हणजे तुमचं इथं खाली काय दिलेलं आहे की 1 केस रिपोर्टेड फ्रॉम इंडिया. म्हणजे एक केस जरी रिपोर्टेड झाली तर आपण त्याला सिरियसली घ्यायला पाहिजे. आता एक्स्ट्रीमली रेअर जरी असेल तरी आपल्याला हे सिरियसली घेणं का गरजेचं आहे, कारण की रेबीज हा ऑलमोस्ट 100% फेटल आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. कारण एकदा रेबीज झाला की त्याची डेथ होणं हे 100% शुअर असतं विदिन
वीक, एक आठवड्यामध्ये त्याची डेथ होते. मग ते कितीही श्रीमंत घरचा माणूस असो, किती आपला बिलोड रिलेटिव्ह असो, आपले फादर असेल, मदर असेल, बहीण असेल, भाऊ असेल, तुमची गर्लफ्रेंड असेल किंवा बायको असेल, तुमचे कितीही ते प्रिय व्यक्ती असेल, तुम्हाला ते डोळ्यासमोर मरताना बघावं लागतं. एवढं म्हणजे ते सिरियसली असतं. आणि त्याच्यानंतर मग ते त्याच्या जे काही इमोशनल बॉन्डिंग झालेल्या व्यक्तीला आहे ते इमोशनल किती काय म्हणतो त्रास होतो हे आपल्याला त्याची जाणीव असायला हवी. तर त्यामुळं आपल्याला 1% पण चान्स त्याच्यामध्ये घ्यायचा नाही की रेबीज झाल्याच्यामुळं. कारण कसं माहिती आहे का, अगोदर फार वर्षापूर्वी ना HIV हा खूप सिरियसली मानला जायचा. म्हणजे एकदा HIV झाला की लाईफ टाईम HIV होतो. तेव्हाही होता आणि आत्ताही होतो. पण HIV कसं आहे, फार वर्षापूर्वी अगोदर तेवढे ड्रग्ज नव्हते, त्याच्यामुळे HIV हा खूप डेंजर मानला जातो. पण आता ॲज कम्पॅरेटिव्हली जर पहिल्या तुलनात्मक जर आत्ता बघितला, म्हणजे अगोदरच्या तुलनात्मक आता प्रेझेंटली बघितलं तर वेगवेगळे ड्रग्ज निघालेत. रिप्लिकेशन्स अरेस्ट करतात, म्हणजे थांबवतात. किंवा आपण काय म्हणतो त्याला की व्हायरल लोड जे आहे बॉडीमध्ये HIVचा ते आता होत नाही ॲज कम्पेअर टू जेव्हा एक 1980मध्ये जेव्हा बघायचो त्यावेळी. आता आपल्या अवतीभोवती कितीतरी HIV बाधित काय म्हणतो आपण रुग्ण म्हणा किंवा माणसं भरपूर असतात किंवा आपल्या ऐकण्यात येतात, आपल्या दिसण्यामध्ये पण येतात. ते नॉर्मली जगतात माणसासारखं, म्हणजे नॉर्मल माणसासारखं जगतात. अगोदरच्या पिरियडमध्ये काय होतं, 1980च्या अगोदर किंवा 90sमध्ये की HIV झाला की त्याला फार असे ड्रग्ज नव्हते, तेवढं ॲडव्हान्स जे म्हणतो ना की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे असे नवीन ड्रग्ज किंवा ॲडव्हान्स तेवढे नव्हते. आता तुम्हाला सांगायचं, तुम्ही म्हणसाल की याच्यामध्ये HIVचं आणि याचा काय संबंध आहे, HIVचा आणि रेबीजचा. आता मला एवढं सांगायचं आहे की रेबीज हा HIVपेक्षा मोर डेंजरस आहे. कारण एकदा HIV झाला, समजा रेबीज झाला की त्याची डेथ विदिन वीक होते. पण HIVचं तसं नाही. अगोदर कसं HIV झाला की तो एड्सपर्यंत जगायचा आणि एड्स झाला की नंतर त्याची वेगवेगळे त्याला इन्फेक्शन्स होऊन वेगवेगळे त्याला कॅन्सर वगैरे, जसं की कापोसिस सार्कोमा म्हणा किंवा वेगवेगळे इन्फेक्शन. HIV झालं की त्याच्यामध्ये हेपेटायटिस होतो किंवा अदर निमोनियाज होतात, TB होते, असे इन्फेक्शन होऊन तो सेकंडरी इन्फेक्शननं पण मरायचा. पण आता तसं नाही आहे. आता नॉर्मल माणसासारखे जगत आहेत लोक. आता तुम्हाला जर एक केस सांगायची म्हटलं तर 1980च्या दरम्यान किंवा 1980 ते 90च्या दरम्यान एक ॲक्ट्रेस होती बघा. एक दाखवतो तुम्हाला की ती ॲक्ट्रेस ॲक्च्युली HIV बाधित होती. आणि त्यावेळेस एवढा ॲडव्हान्स जे म्हणतो आपण, एवढा ॲडव्हान्स त्या पिरियडमध्ये HIV ड्रग्स वगैरे नव्हते. त्याच्यामुळं ते अनफॉर्च्युनेटली त्या ॲक्ट्रेसची डेथ झाली. निशा नूर म्हणून बहुतांश लोकांनी ऐकलं असेल. हे साऊथ इंडियन ॲक्ट्रेस आहे, जिनं रजनीकांतसोबत किंवा कमल हासनसोबत फिल्ममध्ये काम केलेलं आहे. ती ॲक्ट्रेस ही आहे बघा, नाव पाहायचं, निशा नूर. निशा नूर जी आहे हे HIVनी डेथ झालेली त्या पिरियडमध्ये. पण आत्ताच्या पिरियडमध्ये HIV ॲज कम्पेअर टू अगोदर, आता हे ॲट द एंड ऑफ HIV इन्फेक्शन, म्हणजे लास्ट स्टेजला असल्याच्या नंतर ही हालत होती त्यावेळेस. पण आत्ताच्या घडीला किंवा आत्ताच्या पिरियडला जर बघितलं तर आता हे उजव्या साईडचा ह्याच ॲक्ट्रेसचा फोटो आहे ॲक्च्युली. जेव्हा HIV बाधित झाल्यामुळे किंवा एड्स जेव्हा सिंड्रोम म्हणतो ना, एड्स म्हणजे इट्स अ ग्रुप ऑफ सिम्पटम्स. जेव्हा मल्टिपल इन्फेक्शन्स आणि मल्टिपल साईन सिम्पटम्स दिसतात त्यावेळेस ही अशी अवस्था त्यावेळेस व्हायची. पण आत्ता सध्या ना ड्रग्समध्ये ॲडव्हान्स ड्रग्ज आलेले आहेत. रिप्लिकेशन थांबवण्यासाठी, जे व्हायरल लोड कमी करण्यासाठी म्हणा किंवा व्हायरल एंट्री स्टॉप करण्यासाठी, जे काही असे वेगवेगळे नवीन ड्रग्ज आल्यामुळे HIV आज तेवढा डेंजरस नाही जेवढा आपला हा रेबीज आहे. रेबीज झाला की माणसाची डेथ होतो. आणि HIV झाला की अगोदरच्या काळामध्ये 4-5 वर्ष जगायचे लोक आणि नंतर मग त्याला ते HIV इन्फेक्शन सिंड्रोममध्ये कन्वर्ट व्हायचं, म्हणजेच एड्समध्ये कन्वर्ट व्हायचं कालांतरानं आणि एड्स होऊन त्यांची डेथ व्हायची. पण आत्ता तसं नाही आहे. आता ॲडव्हान्स्ड ड्रग्ज आलेत आणि त्याच्यामुळं लोक नॉर्मल माणसासारखं जगत आहेत, HIV बाधित असलेले रुग्णसुद्धा. आता याच्यामध्ये इथं सांगण्याचं म्हणजे हे काय की
हा जो रेबीज आहे तो HIV पेक्षा मोर डेंजरस आहे. त्याच्यावरती बिलकुल म्हणजे कुठल्याही प्रकारचे ड्रग्ज नाहीत. त्याच्यामध्ये काय होतं रेबीजमध्ये, रेबीज झाल्यामुळे आता हे काढून टाकतो, डिस्टर्ब होईल तुम्हाला, कारण हे ॲक्च्युली काय आहे, हे HIV डेथ झालेली आहे या ॲक्ट्रेसची. त्यावेळेस तेवढे ॲडव्हान्समध्ये ड्रग्ज पण नव्हते आणि त्याच्यामुळे ते त्यावेळेस त्यांची डेथ झालेली आहे. ओके, आपल्याला HIV बद्दल इथं काही जास्त सांगायचं नाही आहे, फक्त एवढंच म्हणायचं होतं मला की रेबीज हा HIV पेक्षा कितीतरी पट्टीनं फेटल आहे किंवा डेंजर आहे. एकदा का रेबीज झाला की त्याची डेथ कन्फर्म होते. मग तुमच्याकडे कितीही पैसा असेल किंवा तुम्ही कोणत्याही देशामध्ये असाल, एकदम डेव्हलप्ड कंट्री जे आहेत, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकासारखे, त्या देशामध्ये पण जरी गेलात तरी तिथे पण त्याची ट्रीटमेंट नाही आहे. पूर्ण वर्ल्डमध्ये, पूर्ण जगामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलात तर डेथ हे कन्फर्म असते. म्हणून ह्या गोष्टीला थोडंसं सिरियसली घेऊन आणि लोकांमध्ये अवेअरनेस राहावं ह्यासाठी हे सगळे काय म्हणतो आपण जनजागृती करतो आहे, अवेअरनेस करतो आहे. ओके, असो. तर यामध्ये आता एवढंच लक्षात ठेवा की डॉग आणि कॅटनीच न होता, डॉग आणि कॅटनी तर रेबीज होते हे सगळ्यांना माहीतच आहे. मंकी, डॉंकी, कॅटल्स, बफेलो, मुंगूस बी सगळ्यांना माहीत आहे. मुंगूस म्हणजे मराठीमध्ये पण मुंगूसच म्हणतात त्याला, आणि मला वाटते काहीतरी हिंदीमध्ये नेवला काहीतरी म्हणतात, नेवला वगैरे, जे सापाचा अगेन्स्ट म्हणजे फाईट करतो. फॉक्सेस आहेत, वुल्फ आहेत, जॅकल्स आहेत, सीप, गोट्स, हे कुठल्याही प्रकारचा यांनी बाईट केला किंवा एवढ्याने बाईट केला तर रेबीज हा होतो. आणि नॉट रिपोर्टेड केसेस म्हणजे कुठले, बॅट्स आहेत, रोडंट्स आहेत आणि बर्ड्स आहेत. बर्ड्सनी जर चावला म्हणजे चावले किंवा नखे वगैरे मारले तर त्याच्यामधून रेबीज झालेले असे काही आतापर्यंत केसेस रिपोर्टेड नाही आहेत. हे लेटेस्ट गाईडलाईन आहे, तुम्हाला दाखवायचं राहिलं वर दाखवतो मी. आणि रोडंट्स म्हणजे काय, रॅट्स असतील, माईस असतील, तिथे तुमचे रोड झाले, कॉक्रोच असेल, हे जर समजा बाईट झाला असेल, बाईट केला असेल तर त्याच्याने रेबीज होत नाही. दुसरी गोष्ट, रिप्टाईल्स वगैरे असतात, जसं स्नेक बाईट असेल, जे आपल्या घरामधली पाल असेल, सरडा असेल, त्याच्याने पण काय म्हणतो आपण त्याला, रेबीज होत नाही. आणि हे आत्ताचं म्हटलं तर 2027 तर नाही आहे, पण ते जसं 2019चं होतं तसं हे 2022चं गाईडलाईन आहे. ओके, 2022 आहे, त्याच्यानंतर काही गाईडलाईन आलेले नाही आहेत, पण हे लेटेस्ट आहे आणि हेच आपल्याला फॉलो करायचं आहे. आणि हे तुमचं कुठलं आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं गाईडलाईन आहे. हे कुठलं तुमच्या अदर स्टेटमध्ये काय म्हणतो आपण त्याला, अदर कंट्रीचं नाही आहे किंवा WHO नाही आहे. हे आपल्या स्पेशल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने दिलेलं गाईडलाईन्स आहे. ओके, आता आपण काय बघू, जे उंड वगैरे जे म्हणतो ना, तर पहिलं ते कॅटेगरी बघून घेऊ 1-2-3 मिनटामध्ये, आणि त्याच्यानंतर मग मॅनेजमेंट बघू. त्या अगोदर आपण थोडंसं हे मोड ऑफ ट्रान्समिशन बघू, म्हणजे कुठल्या रूट्सने ट्रान्समिट होतो रेबीज. कॉमन मोड्स जे बघितले तर एनिमल बाईटमधून होतो. लीक्स जर समजा कुत्रा चाटला असेल कशावरती, ॲब्रेजनवरती किंवा म्युकस, आपल्या तोंडावरती जे तोंडावर किंवा आपल्या जिभेवरती म्युकस मेम्ब्रेन असतात, त्याच्यामध्ये इझिली एंटर करतो व्हायरस, म्हणून ते तोंडामध्ये आपल्या सलाइवा घ्यायचा नाही डॉगचा, किंवा त्याच्या उष्ट पाणी चुकून पिलं असेल लहान लेकरांनी किंवा आपण, तर ते कॅटेगरी 3मध्ये येतात. त्यावेळेस तुम्हाला ते रेबीज इम्युनोग्लोबिन पण द्यावं लागतं. जर समजा एखाद्या गाईचं दूध पिलं असेल, त्या गाईला रॅबिड एनिमलनी म्हणजे पिसाळलेल्या कुत्र्यांनी किंवा मांजरीनं जर त्या गाईला, म्हशीला चावलं असेल आणि त्याचं दूध जर तुम्ही घेतलं असेल तर अशा वेळेस पण तुम्हाला ते रेबीज होण्याचे चान्सेस असतात. स्क्रॅचेस वगैरे, मग ते नखं लागलेले असतील किंवा त्याच्या दातांनी स्क्रॅचेस असेल, अब्रेजन आले असतील, तर त्याच्यामुळे पण हे मोस्ट कॉमनली आहेत तुमचे मोड्स, पद्धती जे काय म्हणतो आपण, मोस्ट कॉमन मोड्स आहेत जे रेबीज ट्रान्समिशन करण्याचे. आता अनकॉमन काय आहे, आता याच्यामध्ये अनकॉमन इंजेक्शन तर दिलेलं आहे, म्हणजे तुम्ही जे आपण गिळलं असेल त्याचा सलाय वगैरे, तर याच्यामध्ये लीक म्हणलं की इथं ते सलायवा कॉन्टॅक्ट तर आलाच आपला. म्युकस मेम्ब्रेन म्हणजे आपला डोळे पण आले, तिथं डोळ्यामध्ये जर समजा त्याचा सलायवा गेला असेल, तोंडामध्ये गेला असेल तर ते स्किन किंवा म्युकोसा आलंच. आता इंजेक्शन म्हणजे तेच आत्ता जे सांगितलं ते अनकॉमन आहे, आणि ते जर समजा रॅबिड असेल, गाय वगैरे एकदम कुत्रा चालल्यामुळे पागल झाले असेल तर ते पण अनकॉमनमध्ये. आता ह्याच्यामध्ये हा वेस्ट बंगालचा आहे गाईडलाईन्स, तर याच्यामध्ये
अनकॉमन दिले, काही याच्यामध्ये कॉमन पण होतं. आता सेक्शुअल इंटरकोर्स म्हणजे काय, एखाद्या रॅबिड मेनसोबत किंवा वुमनसोबत एखादी व्यक्तीला डॉग बाईट आहे आणि तो रॅबिड झाला, पागल झाला आणि त्याच्यासोबत जर सेक्शुअल ॲक्टिव्हिटी घडून आली किंवा शारीरिक संबंध साधले असतात, त्याच्यामधून पण रेबीज होऊ शकतो. पण हे एक अनकॉमन आहे, फार असा मोस्ट कॉमन नाही आहे. ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन, जर समजा एखाद्या माणसाची डेथ होते, ब्रेन डेथ, आपण डिक्लेअर केलं की माहीत आहे आपल्याला की त्याचे कॉर्निया आपण म्हणजे डोळे दान करतो किंवा किडनी किंवा हार्ट, मोस्ट कॉमनली तर कॉर्निया ट्रान्सप्लांट केलं जातं. ज्याचं की काय म्हणतात त्याला अवास्कुलर स्ट्रक्चर आहे, ते तिथं ब्लड सप्लाय जास्त नसतं, म्हणून ते शक्यतो करतात. पण त्याच्यामधून पण केसेस रिपोर्टेड झालेले आहेत किंवा रेबीज होतो ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनमधून पण. एरोझॉल्स म्हणजे रेस्पिरेटरी ट्रान्समिशन, याच्यामधून पण अनकॉमनली होतो. आता हे स्ट्रक्चर मी नंतर सांगेन, स्ट्रक्चर वगैरे याची पण सांगायची गरज नाही. जेव्हा तुम्ही काय म्हणतो बाईट केल्याच्यानंतर पेरिफेरल नर्व थ्रू तुमच्या ब्रेनकडे जातं, थ्रू द स्पायनल कॉर्ड, आणि नंतर मग सलायव्हरी ग्लँड किंवा अदर ऑर्गनमध्ये जातं, आणि ब्रेनमध्ये गेल्याच्यानंतरच तुम्हाला ते कन्व्हर्जन्स येणं, हायड्रोफोबियासारखे सिम्पटम्स वगैरे दिसणं त्यावेळेस सुरू होते, आणि पेशंटची विदिन काही दिवसांमध्येच डेथ होते. असं हे पॅथोफिजिओलॉजी तेवढं महत्त्वाचं नाही आहे. तुम्हाला इन्क्युबेशन पिरियड जसं म्हणलं की 6 दिवस ते 6 वर्षे डिपेंड करते तुमच्या बाईट कुठं झाला. आता जर समजा इथं दाखवले बघा, हेड नेकला चावलेला असेल, हेड किंवा नेकला चावलेला असेल, तर ते तुमच्या एकदम ब्रेनच्या जवळ आहे, त्याच्यामुळे लवकर त्याचा इन्क्युबेशन पिरियड एकदम शॉर्ट होतो आणि लवकरात लवकर त्याला ते इन्फेक्शन बी होतं आणि डिसीज पण होतं. आता ऑन ॲव्हरेज इथं 30 ते 90 दिला आहे, हे मोस्ट कॉमनली आहे. ओके. तर हे त्याचा इन्क्युबेशन पिरियड. हा बघा, पोस्ट एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस, म्हणजेच जेव्हा तुम्ही कुठला पण एनिमल जेव्हा एक्सपोज होतात त्या बाईटला किंवा स्क्रॅचेसला, तेव्हा ते 3 कॅटेगरीमध्ये कॅटेगरायझेशन होतं, 3, 1, 2 आणि 3मध्ये. आता 1मध्ये काय येतं माहिती आहे का, हे 3 झालं. 1मध्ये टचिंग, म्हणजे तुम्ही त्या डॉगला हँडल करत असाल, म्हणजे टचिंग करत असाल, फीडिंग करत असाल, तर ते कॅटेगरी 1मध्ये येतं. आणि डॉग लीक केला असेल, म्हणजे चाटला असेल इंटॅक्ट सरफेसवरती, तर ते पण कॅटेगरी 1मध्ये येतं. आता कॅटेगरी 2मध्ये काय येतं, जर का समजा मायनर अब्रेजन असतील पण ते ब्लिडिंग होत नसेल, एकदम मायनर स्क्रॅचेस, याच्यामधून ब्लिडिंग वगैरे येत नाही, इथं फोटो पण दिला आहे बघा, मायनर स्क्रॅचेस किंवा अब्रेजन, हे एकदम रेडनेस वगैरे दिसतं जसं ओळ उमटल्यासारखं, तसे जर असतील तर कॅटेगरी 2मध्ये येतं. आणि याच्यामध्ये तुम्हाला ARVची म्हणजेच अँटी रेबीज वॅक्सिनची गरज पडते, पण कॅटेगरी 1मध्ये अँटी रेबीज वॅक्सिन द्यायची गरज नाही आहे. हार्डली जर समजा तुम्ही जास्त त्यांच्यासोबत फीडिंग करत असाल, कॉन्टॅक्टमध्ये जात असाल, तर तिथं काही जणं TTचं इंजेक्शन देतात, टिटनस टॉक्सिन्स वगैरे, पण इथं अँटी रेबीज वॅक्सिन जे म्हणतो आपण ARV, ते इथं द्यायची गरज नाही आहे. ARV इथं द्यायची गरज पडत नाही. आणि कॅटेगरी 2मध्ये जे म्हणतो ना की निबलिंग किंवा मायनर स्क्रॅचेस वगैरे असतात किंवा अब्रेजन असतात, पण विदाऊट ब्लिडिंग असतील, तर तिथं तुमचं वुंड मॅनेजमेंट प्लस ARV येतं इथं, ARV. पण इथं रेबीज इम्युनोग्लोब्युलिन देत नाहीत. काही स्पेशल कॅटेगरीमध्ये देतात, जसं की काही इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड पेशंट असतील किंवा काय म्हणतो आपण त्याला, HIV बाधित असतील किंवा इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड, समोर सांगेलच मी ते. आणि दुसरी गोष्ट इथं काय म्हणलं जातं, असो, हे कॅटेगरी 2मध्ये निबलिंग किंवा मायनर स्क्रॅचेस विदाऊट ब्लिडिंग असेल तर कॅटेगरी 2मध्ये असते. आणि कॅटेगरी 3 वुंड किंवा कॅटेगरी 3 एक्सपोजर म्हणजे सिंगल असेल किंवा मल्टिपल अब्रेजन असतील, पण ते असे अब्रेजन आहेत की त्याच्यामधून मायनर ब्लिडिंग होत असेल, स्क्रॅचेस आहेत आणि ते स्क्रॅचेसमधून थोडंसं उजिंग ऑफ द ब्लड होत असेल. दुसरी गोष्ट, आता कॅटेगरी 1मध्ये काय दिलं होतं की लिकिंग ऑफ इंटॅक्ट स्किन, पण ते जर लिकिंग तुमच्या वुंडवरती होत असेल, लीक ऑन अब्रेजन स्किन, म्हणजे जिथं अब्रेजन्स आहेत, हे बघा इथं हे असं वुंड आहे, आणि ते वुंड जरी समजा डॉग बाईटनं झालं नसेल, ते वुंड कशानं ॲक्सिडेंटनी झाला असेल, कुठंतरी बाईक चालवताना पडलं आणि ते खूप मोठा मार लागला आणि कुठं येऊन अचानक ते ब्लड असं चाटायला लागलं, तर त्यावेळेस ते डॉग बाईट असो किंवा नसो, पण ते लीक केल्यामुळे आणि ते कुठं तुमच्या जखमेवरती लिकिंग केल्यामुळे, चाटल्यामुळे, ते तुम्हाला तिथून त्याचा सलावामधून त्या जखमेमध्ये व्हायरस एंटर करण्याची शक्यता राहते. त्याच्यामुळे ते लिकिंग मात्र कॅटेगरी 3मध्ये येतं. त्यावेळेस तुम्हाला रेबीज इम्युनोग्लोब्युलिन घ्यावं लागतं रेबीज वॅक्सिनसोबत. आणि वुंड मॅनेजमेंट तर आहेच तिन्हीमध्ये पण, ते पण बघू आपण आता. प्रिन्सिपल ट्रीटमेंट काय, याच्यामध्ये मेन बघा काय,
सुरुवातीचं आणि खूप खूप महत्त्वाचं आहे ते म्हणजे वुंड मॅनेजमेंट, जे की अतिशय महत्त्वाचं आहे. हे इथं तुमचं 80% इन्फेक्शन कवर होतं विदाऊट वॅक्सिनेशन आणि विदाऊट रेबीज इम्युनोग्लोब्युलिन. जेव्हा तुम्हाला डॉग बाईट करतो तिथे साबणाने पूर्णपणे त्याला असं हे करून घ्यायचं, साबणाने धुवून घ्यायचं. म्हणजे एक तर साबण लावून त्याला व्यवस्थित कवर करा, म्हणजे धुवून घ्या. आणि ते कशा अंडर धुवून घ्यायचं की रनिंग टॅप वॉटर, म्हणजे टॅप वॉटरचं प्रेशर कसं म्हणजे जास्त असतं युजली. असं आपण हाताने जर पोअर करत असेल तर ॲक्च्युली ते तेवढं प्रेशरनी पडत नाही. पण जे टॅप वॉटरचं काय म्हणतो आपण त्याला, रनिंग टॅप वॉटर असतं तर ते हायली प्रेशराइज्ड वॉटर असतं. त्याच्यामध्ये प्रेशरने स्लफ ऑफ होतात किंवा वॉश आउट होतात, क्लीन आउट होतात त्याच्यामधून व्हायरस. आणि जे काही इंटॅक्ट राहिले असतील आतमध्ये ते तुमचे व्हायरस न्यूट्रल होतात तुमच्या साबणीने. आता साबणीने न्यूट्रल का होतात, कारण की साबणीमध्ये असतं फॅटी ॲसिड. आणि तुमचं जे व्हायरस आहे रेबीज व्हायरस, ते ॲक्च्युली कशाने बनलेलं आहे, ते तुमचं व्हायरस बनलेलं आहे लिपिड बायलेअरनी. आता हे लिपिड बायलेअर दिसते का, हे लिपिड बायलेअर इथं आहे. आणि हे लिपिड बायलेअरवरती तुमचे हे ग्लायकोप्रोटीन स्पाइक्स वगैरे जे आहेत हे तुमचे लिपिड बायलेअरवरती आहेत. आणि हे लिपिड बायलेअर जे आहे हे डिसरप्ट होतं, सेपरेट होतं किंवा डिस्ट्रॉय होतं साबणीनं. आणि हे तुमचा जो व्हायरस आहे एवढा मोठा, तो व्हायरस पूर्णपणे डिस्ट्रॉय होतो, न्यूट्रल होतो. कशानं, साबणीने. त्याच्यामुळे आपल्याकडे जेव्हा पेशंट येतात दवाखान्यामध्ये, त्यावेळेस आपल्याला माहीत आहे की एक तर त्याच्यामध्ये चुना घालून आणतात. जो चुना असतो तो चुना टाकून आणतात त्या जखमेमध्ये. किंवा मग ते काही लोक ते गाईचं शेण लावतात, किंवा काही लोक ते चहाची पत्ती घालतात त्याच्यामध्ये. जखम झाल्यामुळे ते काय म्हणतो आपण, लवकर भरावी म्हणे जखम. त्याच्यामध्ये काही लोक ते हे टाकतात, माती टाकतात. असं केल्यानं काय होतं, कारण माती तुम्ही शेण वगैरे घालत असाल त्याच्यामध्ये की जखम भरावी म्हणून किंवा रक्तप्रवाह थांबावा म्हणून. जर खरंच रक्तप्रवाह जास्त होत असेल, खूप मोठं बाईट असेल, तर ते ताबडतोब धुवून त्याला एक फ्रेश कपडा घेऊन, जे रुमाल असेल किंवा जे काय असेल घरी, तर त्यांनी कॉम्प्रेस करायचं आहे आफ्टर क्लिनिंग, जेव्हा धुवून झाल्याच्या नंतर. आणि ते तसंच दवाखान्यामध्ये घेऊन यायचं. त्याला कुठल्याही प्रकारचं छेडछाड करायची नाही आहे. कारण की आता जसं म्हणलं होतं, जर तुम्ही त्याच्यामध्ये माती टाकलात किंवा शेणबिन टाकलात तर त्याच्यासोबत अदर इन्फेक्शन, म्हणजे एक तर तुमचं हे रेबीज व्हायरसचं इन्फेक्शन तर होणारच होणार आहे तिथे, जर समजा तुम्ही माती किंवा शेण किंवा इतर काही चुनाबिना घातला तर. पण त्या रेबीजसोबत तुम्ही ॲडिशनली दुसरं ॲड करता इन्फेक्शन. जसं की माती टाकत असाल तर त्याच्यामध्ये रेबीज टिटॅनस टॉक्सिन्स असतात, किंवा जे टिटॅनसचे स्पोर्स असतात. म्हणजे तुम्हाला टिटॅनसचा पण तेवढाच धोका असतो जेव्हा तुम्ही त्याच्यात माती घालताय किंवा इतर काही घालताय. त्यावेळेस तुम्हाला बेस्ट काय आहे तर साबणीनं धुवायचे, जेणेकरून हे लिपिड बायलेअर आहे ते डिस्ट्रॉय होईल. आणि जे काही राहिलेले अदर म्हणजे सलावाचे स्टेन आहेत किंवा सलाव्यामध्ये जे काही व्हायरस आहे ते तुमच्या पाण्यानं, रनिंग टॅप वॉटरने 15 मिनटं धुवायचं आहे. 15 मिनटं धुतल्यामुळे काय होईल, ते ऑलमोस्ट 80% तुमचं जे सगळं निघून जातं इन्फेक्शन. आणि जे काही राहिलेले थोडेफार आहेत ते न्यूट्रल होतात जेव्हा तुम्ही साबणीने धुता त्याला. आणि जे काही 10-20% राहिलेलं रिमेनिंग आहे, जे की खूपच मोठं उंड असल्यामुळे किंवा आत टिश्यूमध्ये गेलं असेल किंवा टिश्यूला अटॅच असतील काही व्हायरस वगैरे, तर ते व्हायरस न्यूट्रल करण्यासाठी आपल्याला लोकल अँटीबॉडी घ्यावं लागते, लोकल इम्युनोग्लोब्युलिन घ्यावं लागतं. आणि त्यासाठी आपण पुढं पाठवतो किंवा त्यासाठी आपण ते दवाखान्यामध्ये जायची गरज पडते रेबीज वॅक्सिनसोबत. तर ते आपण वुंड मॅनेजमेंट आत्ता झालं आपलं. कुठं गेलं, तर वुंड मॅनेजमेंटमध्ये तुमचं ऑलमोस्ट 80% कव्हरेज जे क्लीन वुंड केल्यामुळं इन्फेक्शन कवर होतं. जर समजा साबणीनं आणि 15 मिनिट तुमच्या त्या पाण्यानं जर धुतलं तर तुमचं वुंड मॅनेजमेंट एकदम 100% सक्सेसफुल होतं. दुसरी गोष्ट वॅक्सिनेशन. आता याच्यामध्ये ॲक्टिव्ह वॅक्सिनेशन करायचं आहे. याच्यामध्ये वॅक्सिनेशन म्हणजे अँटी रेबीज वॅक्सिन ARV हे आपण कॅटेगरी 2 किंवा कॅटेगरी 3मध्ये, कॅटेगरी 2 आणि कॅटेगरी 3मध्ये देतो. कॅटेगरी 1मध्ये देत नाही, जिथं फक्त कुत्रा येऊन चाटला आहे नॉर्मल सरफेसवरती, किंवा आपण फीड करतो आहे किंवा काय म्हणतो आपण हँडल करतो आहे, असंच टच करतो आहे, तर त्यावेळेस कॅटेगरी 1मध्ये द्यायचं नाही. कॅटेगरी 2मध्ये मायनर अब्रेजन असतील किंवा ब्लिडिंग होत असेल तर ते तुम्हाला
वॅक्सिनेशन करायचं आहे अँटी रेबीज वॅक्सिन म्हणजेच ARV. आता इम्युनोग्लोब्युलिन किंवा अँटीसिरा जे म्हणलं ना की रेबीज इम्युनोग्लोब्युलिन RIG किंवा अँटीसिरा म्हणजे काय रेबीज अँटीसिरम ARS रेबीज अँटी रेबीज सिरम हे आपल्याला द्यायचं आहे. हे काय असतं ARS किंवा रेबीज इम्युनोग्लोब्युलिन काय असतं ॲक्च्युली हे एक रेडीमेड अँटीबॉडीज आहे जे की घोड्याच्या ब्लडपासून म्हणजे घोड्यांपासून बनवलेली असते किंवा दुसरी एक अँटीबॉडीज असते ते ह्युमनाइज्ड अँटीबॉडीज असते. ह्युमनाइज्ड रेबीज इम्युनोग्लोब्युलिन असते आणि दुसरं असतं ते इक्विन रेबीज इम्युनोग्लोब्युलिन असते. इक्विन म्हणजे घोड्यापासून बनवलेली आणि ह्युमनाइज्ड म्हणजे माणसापासून बनवलेली. दुसरी गोष्ट म्हणजे ॲडवाईस टू द पेशंटला ट्रीटमेंटसाठी कॉम्प्लायन्स ठेवण्यासाठी काउन्सिलिंग करा, ॲडवाईस करा आणि डोस कंप्लीट करायला सांगायचं. कारण इनकम्प्लीट डोस केलं तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की काय होतं, इनकम्प्लीट डोसमुळं इम्युनो रिस्पॉन्स बेटर भेटत नाही आणि इम्युनिटी आपल्या बॉडीमध्ये तयार होत नाही. बरं, आता हे जे PHCला आपण पाठवतो, PHCवरून जे हायर सेंटरला पाठवतो पॅसिव्ह इम्युनायझेशनसाठी, याचं इम्पॉर्टन्स काय, इम्पॉर्टन्स ऑफ RIG. कारण हे कसं माहिती आहे का, हे रेबीज इम्युनोग्लोब्युलिन जे आहे हे एक रेडीमेड अँटीबॉडीज म्हटलं मी, पण आपल्याला जे वॅक्सिन दिलं जातं अँटी रेबीज वॅक्सिन, हे जे वॅक्सिन आहे अँटी रेबीज वॅक्सिन ते आपल्या बॉडीमध्ये इंजेक्ट केल्याच्या नंतर हे एक वॅक्सिन असल्यामुळं आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज तयार होण्याला वेळ लागते. 7 ते 10 दिवस अँटीबॉडीज तयार व्हायला वेळ लागते आपल्या बॉडीमध्ये. मग 7 ते 10 दिवस आपण वॅक्सिन घेऊन पण अनप्रोटेक्टेड असतो, म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन भेटत नाही रेबीजचं वॅक्सिन घेतल्यामुळे. मग अशा वेळेस जर वुंड मोठं असेल, खूप लार्ज असेल किंवा कॅटेगरी 3चं असेल तर त्यावेळेस तुम्हाला रेडीमेड अँटीबॉडीज जे की ऑलरेडीच तयार झालेली आहे किंवा तयार केलेली आहे घोड्यापासून किंवा मानवापासून, ती अँटीबॉडीज तुम्हाला ते इन्फिल्ट्रेट करायचं जखमेवरती, जिथे चावलं आहे तिथे देतात ते. आणि वॅक्सिन जर असेल तर रेबीज वॅक्सिन आपल्या दोन्ही दंडावरती म्हणजे इंट्राडर्मल स्किनमध्ये द्यायचं असेल तर दोन्ही दंडावर आणि इंट्रामस्क्युलर म्हणजे मांसपेशीमध्ये घ्यायचं असेल तर एकाच साईडला दिलं जातं पूर्ण एक वायल. तर हे ॲक्टिव्ह इम्युनायझेशन आहे वॅक्सिन म्हणजे. आणि पॅसिव्ह इम्युनायझेशन म्हणजे ऑलरेडी अँटीबॉडीज फॉर्म झालेली आपल्याला इंजेक्ट केली जाते. हे का इंजेक्ट केली जाते, कारण की आपली अँटीबॉडीज तयार होण्यासाठी जे म्हणलं मी की 1 आठवडा जातो, म्हणजे 7 ते 10 दिवस जातात. आणि 7 ते 10 दिवसामध्ये जर समजा तुम्ही नियर बाय माउथ किंवा फेस किंवा हेड अँड नेकच्या जवळ जर बाईट झालेलं असेल तर ते 7 दिवसापर्यंत थांबणार बी नाही, ब्रेनपर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला रेबीज होईल. आणि त्यावेळेस तुम्हाला रेबीज इम्युनोग्लोब्युलिन देऊन काही फायदा होणार नाही आणि तुम्ही रेबीजचं वॅक्सिन घेऊन पण काही फायदा होत नाही एकदा 7 दिवस होऊन गेल्याच्यानंतर. कारण की त्याच्यामध्ये ऑलरेडी इन्फेक्शन एकदा ब्रेनला गेले की त्या ब्रेनमध्ये एक इन्फ्लुजन बॉडीज तयार होतात, सायटोप्लाझमिक इन्फ्लुजन बॉडीज म्हणतात. आणि त्याला ती एक पॅथॉलॉजिकल बॉडीज आहे आणि ती ब्रेनमध्ये तयार होते, त्याला ते नेग्रीज बॉडी म्हणतात. आणि ते नेग्री बॉडी एकदा काय तुमच्या त्या ब्रेनमध्ये तयार झाली की ॲबनॉर्मल जे न्यूरोट्रान्समिशन आहे ते न्यूरोट्रान्समिशन पूर्ण डिस्टर्ब होऊन जातं. त्याच्यामुळं कन्व्हर्जन्स यायला लागतात, इपिलेप्टिक फोकस तयार व्हायला लागतात किंवा इपिलेप्सी यायला लागते, जे काय म्हणतो आपण त्याला, झटके यायला लागतात. त्याच्यामुळे मग ते तुम्हाला वेगवेगळे सिम्पटम्स यायला लागतात, सगळेच येतात ते सिम्पटम्स वगैरे बघायचे असले दाखवतो तुम्हाला. मी जास्त वेळ न घेता हे क्लिनिकल फीचर्स आहेत बघा. हे याच्यामध्ये काय काय दिसणार आहे तुमचे प्रोड्रोमल फेजमध्ये 3 फेजेस आहेत, प्रोड्रोमल फेज, एक्सायटेशन फेज आणि पॅरालिटिक फेज. हे 2 जे फेज आहेत ह्यावाल्या एक्सायटेशन फेज आणि पॅरालिटिक फेज, हे खूप डेंजर असतं. याच्यामध्ये डेथ होते, याच्यामध्ये पण डेथ होते पण लवकर होत नाही. हे तुमचे सुरुवातीचे इनिशियल स्टेजमध्ये असले सिम्पटम्स आहेत. हे हेडेक वगैरे, सोअर थ्रोट, प्रायपिझम, एलिव्हेटेड टेम्परेचर, मलेज म्हणजे डिस्कम्फर्ट वगैरे. आणि हे तुमचे मग जास्त सिरियसवाले आणि हे एकदम अतिशय सिरियस म्हणजे पॅरालिटिक फेजमध्ये. तर हे सिम्पटम्स तुमच्या याच्यामध्ये रेबीज झालेल्या ह्युमनमध्ये दिसतात. हे जे पॅसिव्ह इम्युनायझेशन म्हणलं त्याचं इंडिकेशन्स पण सांगितलं की मी ऑल कॅटेगरी 3मध्ये द्यायचे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ बायटिंग एनिमल. म्हणजे बायटिंग एनिमल कुठलाही असो, तो आपला पाळीव प्राणी असो किंवा जंगलातला प्राणी असो, ते कॅटेगरी 3 असेल म्हणजे ब्लिडिंग होत असेल, छोटं जरी उंड असेल आणि ब्लिडिंग होत असेल ते कॅटेगरी 3 असते. आणि त्यावेळेस तुम्हाला रेबीज वॅक्सिन तर घ्यायचंच आहे, त्याच्याबरोबर रेडीमेड अँटीबॉडीज म्हणजेच रेबीज इम्युनोग्लोब्युलिन घ्यायचं आहे, मग ते कुठलाही एनिमल असो. ओके. आणि
कॅटेगरी 3मध्ये घ्यायचं आहे. पण जे म्हणलं होतं ना की कॅटेगरी 2मध्ये पण देतात, काय म्हणतो आपण, इरेस्पेक्टिव्ह नाही, कॅटेगरी 2मध्ये पण देतात, पण ते कुठली स्पेशल कॅटेगरी, प्रत्येक कॅटेगरीमध्ये नाही. तुमच्यामध्ये कॅटेगरी 2 असेल तर त्याच्यामध्ये टोचलं जात नाही रेबीज इम्युनोग्लोबुलिन. मग कुठल्या याच्यामध्ये की इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड पेशंट म्हणजे काय, कॉम्प्रोमाइज, याची इम्युनिटी कॉम्प्रोमाइज झालेली आहे, जसं की HIV आहे, HIV बाधित पेशंट असतील, किंवा असे काही पेशंट आहेत ज्यांना इम्युनोसप्रेसंट चालू आहेत. इम्युनोसप्रेसंट चालू कोणाला असतात, ज्यांचं ऑर्गन ट्रान्सप्लांट झालं आहे आणि ते ग्राफ्ट किंवा जे काही ऑर्गन रिजेक्ट होऊ नये म्हणून त्याला काही स्टिरॉइड्स देतात, जे स्टिरॉइड थेरपीवरती असतील. लॉंग टर्म स्टिरॉइड, 1-2 दिवसाचं स्टिरॉइड नाही, लॉंग टर्म थेरपी असेल स्टेरॉइडची, किंवा लॉंग टर्म इम्युनोसप्रेशन चालू असतील, इम्युनोसप्रेसंट्स वगैरे, आणि HIV बाधित असतील. आता HIV म्हणजे काय, ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी आहे ना, व्हायरस, ॲक्च्युली व्हायरस. HIV म्हणजे ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. इम्युनो डेफिशियन्सीमध्येच आहे ना ते, म्हणजे इम्युनिटीची डेफिशियन्सी करणारा हा व्हायरस आहे. या व्हायरसची लागण होते, म्हणजे HIVची लागण होते. अशा पेशंटला आपण काय करतो, कॅटेगरी 2 जरी असलं तरी आपण त्याला रेडीमेड अँटीबॉडीज देतो, कारण की असल्या व्यक्तींमध्ये अँटीबॉडी तयार व्हायला वेळ लागते, किंवा एकदा अँटीबॉडीज तयार होण्यासाठी कॉम्प्लिकेशन, म्हणजे काय म्हणतात त्याला, तयार होत नाही, किंवा स्ट्रॉंग इम्युनो रिस्पॉन्स भेटत नाही, कारण तिथल्या इम्युनॉलॉजिकल जे सेल असतात एक तर ते सप्रेस झालेले असतात, इम्युनोसप्रेसंट घेत असल्यामुळे. दुसरी गोष्ट, तुमचे जे स्टेरॉइड असतात ते पण इम्युनोसप्रेसंटच असतात, इम्युनिटीला सप्रेस करतात, म्हणून म्हणतात की स्टेरॉइड जास्त खाऊ नका, स्टेरॉइडच्या जास्त गोळ्या घेऊ नका. दुसरी गोष्ट, HIV काय होतं, HIV हा एक व्हायरस आहे जे की इम्युनो सेल्स आहेत, जे आपल्या CD4 सेल्स आहेत त्याच्यावरती अटॅक करून त्या सेलच पूर्णपणे ते काय करतात, त्याची सेलची संख्या पूर्ण कमी करतात. जर आपल्याकडे इम्युनिटी डेव्हलप करणाऱ्या जर सेलच नसतील, इम्युनो सेलच नसतील, सेल काउंट जर डाऊन असेल तर ते इम्युनिटी तयार होणार आहे का, नाही. तर अशा कॅटेगरीमध्ये आपल्याला कॅटेगरी 2 जरी असेल तरी आपल्याला तिथं काय द्यायचं आहे, रेबीज इम्युनोग्लोबुलिन द्यायचं, किंवा ARS म्हणा, किंवा जे रेडीमेड अँटीबॉडीज आहे ते द्यायचे आहे. आणि हे कधीपर्यंत द्यायचं आहे, इट शुड बी गिवन डिलेड बट नॉट, काय म्हणलं आहे, बट शुड नॉट बी गिवन आफ्टर 7 days स्टार्ट द वॅक्सिनेशन. जर समजा त्याला वॅक्सिनेशन आज चालू केलं आहे आणि ते म्हणलं की मला 7 दिवस झालेत आता जाऊन घेऊ का, तर नाही, 7 दिवसाच्या नंतर आपण त्याला वॅक्सिनेशन आपलं इम्युनोग्लोबुलिन म्हणजे रेडीमेड अँटीबॉडी देऊ शकत नाही, किंवा द्यायची गरज नसते. का, कारण की मी काय म्हणलं की 7 ते 10 दिवस लागतात त्याच्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज तयार व्हायला. आता त्यानं 7 दिवसापासून वॅक्सिनेशन आपल्याकडे घेत असेल तर 7 दिवसामध्ये त्याच्या बॉडीमध्ये ऑलरेडीच अँटीबॉडी तयार झालेली आहेत, मग रेडीमेड अँटीबॉडी घेऊन काय उपयोग आहे, त्याच्या बॉडीमध्ये जर तयार झालेली असेल तर अशा अवस्थेमध्ये ज्याला ऑलरेडी 6-7 दिवसापासून त्या आपल्याकडे जर वॅक्सिन घेत असाल तर त्या वॅक्सिन कसे देतात बघा, जे म्हणजे कॅटेगरी कुठली पण असो, जे अँटी रेबीज वॅक्सिन आहे ते एक तर 2 आहेत, ID म्हणजे आपल्या स्किनमध्ये, आणि एक इंट्रामस्क्युलर, याच्यामध्ये 0, 3, 7 आणि 28 डे, हे काय लिहिलेत मी, दिवस लिहिले आहेत. 0 days म्हणजे ज्यावेळेस फर्स्ट टाईम येतो त्यावेळेस 0 days, थर्ड म्हणजे काय, जेव्हा तिसऱ्या दिवशी येतो ते तुमचा तिसरा दिवस, आणि 7व्या दिवशी आला तर तो तुमचा 7वा आणि 28, असे एकूण 4 डोस देतो. आणि इंट्रामस्क्युलर द्यायचे असले तर वरचे सेमच, याच्यामध्ये फक्त 14वा दिवस ॲड होतं, म्हणजे 0, 3, 7, 14 आणि 28वा दिवस, एकूण असे 5 डोस आपण अँटी रेबीज वॅक्सिनचे देतो. ओके, आता हे पहिले जे 3 आहेत 0, 3 आणि 7, कळलं का, पहिले जे 3 वॅक्सिन्स आहेत 0, 3, 7, हे तुम्हाला काही करून 7 दिवसामध्ये 3 डोसेस कंप्लीट करायचे आहेत. आता बरेच जण काय होतात की मी शेताकडे गेलो होतो, मी माझ्या कोणाच तरी लग्नाला गेलो होतो, त्याच्यामुळे मी 8 दिवस येऊ शकलो नाही, पहिले 2 डोस घेतले 0 आणि तिसऱ्या दिवसाचे, आणि 7वा जे दिवसाचा डोस घ्यायचा होता ते माझा विसरून राहिला, किंवा तो जाणून बुजून कुठंतरी गेला आणि राहिला, आणि डायरेक्ट तो 15 दिवसांनी आला, तर त्यावेळेस तुम्हाला या वॅक्सिनचा शेड्यूलचा काही उपयोग होत नाही, कारण मिनिमम 3 डोस लागतात तुमचे 10 दिवसाच्या आत व्हावं लागतात. 10 दिवसाच्या आत
हे तुमचे 0 डे, 3 डेज आणि 7 डेजला तुम्ही वॅक्सिनेशन कंप्लीट केलं असेल तर तुमच्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज तयार होते आणि तुम्ही प्रोटेक्टेड राहता. म्हणून इथं लिहिलं आहे की ॲडमिनिस्ट्रेशन इव्हन व्हेन ट्रीटमेंट इज डिलेड, बट दिलं इथं की शुड नॉट बी गिवन आफ्टर 7 डेज ऑफ स्टार्ट वॅक्सिनेशन. वॅक्सिनेशन करून 7 दिवस झाले की तुम्हाला रेडीमेड अँटीबॉडीज म्हणजेच ARS किंवा रेबीज इम्युनोग्लोब्युलिन द्यायचं नाही आहे, कारण आपल्या ऑलरेडीच बॉडीमध्ये 7 दिवसामध्ये 3 डोस जर घेतलेले असतील तर त्याच्यामध्ये होतात. मग तुम्ही म्हणाल रेबीजचे आपले घेतलेत नसेल तर उपयोग होणार नाही आहे. त्याच्या हे रेबीजचे वॅक्सिनच घेतले नसेल तर नाही उपयोग होणार नाही आहे आणि कोणी देणार पण नाही आहे. त्याच्यामुळं आपले जे काही डोस दिलेले आहेत ते पूर्ण करा. आपल्या एरियामधले कुठलेही दवाखाने असतील त्याच्यामध्ये भेटाल. सरकारी दवाखान्यामध्ये जा, एकच ब्रँड असतं, किंवा वेगळं जरी ब्रँड असेल तरी त्यांना तुम्ही दाखवा की ARS वगैरे घेतलं आहे किंवा हे जे काही कुठल्या प्रकारचं घेतलेलं असतं त्याच्यावरती लिहून देतात, एक कार्ड देतात, त्या कार्डावरती सगळं मेन्शन असतं आणि ते तुम्हाला सांगायचं तिथे की हे वॅक्सिन घेतलं होतं आणि कुठल्या रूटने घेतलेलं होतं त्या कार्डवरती लिहिलेलं असतं. आणि ते कार्ड तुम्हाला कुठल्याही तुम्ही समजा लग्नाला गेलात तिकडे त्या कुठल्याही दवाखान्यामध्ये तिथं जाऊन ते तुम्हाला 2nd डोस 3rd डोस जे काही डोस असेल तुमचा त्या प्रोटोकॉलनुसार ते डोस तुम्ही जिथं प्रेझेंट असाल तिथे ते घेऊन टाका, पण डिले करू नका. आता हे रेबीज इम्युनोग्लोब्युलिनचा डोस बघा, एकदम सोपा आहे. जर इक्विन RIG असेल, इक्विन म्हणजे काय, घोडा, आणि ह्युमन म्हणजे काय, मानव. जर ह्युमन रेबीज इम्युनोग्लोब्युलिन असेल तर 20 इंटरनॅशनल युनिट पर kg आहे, आणि घोड्याची जर अँटीबॉडी असेल, इम्युनोग्लोब्युलिन असेल, इक्विन रेबीज इम्युनोग्लोब्युलिन असेल तर 40 इंटरनॅशनल युनिट, आणि ह्युमनायझर असेल तर 20 इंटरनॅशनल युनिट. आणि हे काय करतं, इमिडिएट व्हायरस न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीज आहे, व्हायरसला न्यूट्रल करतं. म्हणून तर ते जिथे चावली तिथेच देतात, कारण तिथं चुकून समजा आतमध्ये टिश्यूमध्ये गेलेले असतील व्हायरस तर तिथं जाऊन त्याला ते न्यूट्रल करून टाकतात, रेबीज अँटीबॉडीज जे रेडीमेड आहे ते. ओके. आता जे म्हणलं होतं की हे जे पॅसिव्ह इम्युनोग्लोब्युलिन आहे, हे पॅसिव्ह इम्युनायझेशन आहे, जसं की रेबीज इम्युनोग्लोब्युलिन, दिस प्रोव्हाइड द प्रोटेक्शन अंटिल ॲक्टिव्ह इम्युनिटी बिगिन्स. ॲक्टिव्ह इम्युनिटी म्हणजे काय, आपल्या बॉडीमध्ये जे वॅक्सिन दिलेलं आहे त्याच्यापासून जे अँटीबॉडीज आपली स्वतःची तयार होते त्याला ॲक्टिव्ह इम्युनिटी म्हणतात, आणि ते तयार होण्यासाठी आपल्याला जवळजवळ 7 ते 10 दिवस लागतात आफ्टर इनिशिएशन ऑफ वॅक्सिनेशन. म्हणून म्हणलं आहे पहिले 10 दिवसामध्ये तुमचे ते 3ही डोस झालेलेच पाहिजेत, ते झाले तरच तुमच्या बॉडीमध्ये ॲक्टिव्ह इम्युनिटी तयार होते, अदरवाईज होत नाही. अशा वेळेस तुम्हाला काय म्हणतो, रिशेड्यूल करावं लागेल, डबल स्टार्ट करावं लागेल, 0, 3, 7 आणि 28 डोस असे. असो, ॲडमिनिस्ट्रेशन आता दाखवायची गरज नाही मला, दवाखान्यातल्या लोकांना माहीतच आहे आणि बाहेरच्या लोकांना याचं काही घेणं देणं नाही आहे. आणि हां, मी जे म्हणलं होतं ना की HIV पेक्षा किंवा इतर इन्फेक्शनपेक्षा रेबीजला थोडं सिरियसली घ्यायला हवं, कारण की ग्लोबल स्टेटस जर बघितलं, हे बघा, हे बघा, जे ही डायग्राम आहे, काय म्हणलं इथं, ह्युमन डेथ फ्रॉम द रेबीज. आपला जो भारत देश आहे इथे दिसते बघा, हा भारत देश पूर्ण रेड कलरमध्ये आहे, जे की सगळ्यात जास्त डेथ आपल्या भारत देशामध्ये होतात. दुसरी गोष्ट, डेथ पर कॅपिटा पर 1 लाख पॉप्युलेशन, म्हणजे सगळ्यात जास्त पर इयरला पण हे इकडं पण होतात, पण आपल्या इथे ऑरेंजमध्ये दिलं आहे, म्हणजे इथे पण ॲज कम्पेअर टू अदर कंट्रीज आपल्याकडे डेथ जास्त होतात. आणि ह्युमन डेथ तर बघा ना, इकडे पूर्ण रेड कलरचा आहे. म्हणून म्हणतो रेबीजला एकदम कॅज्युअली न घेता थोडंसं सिरियसली घ्या, कारण एकदा रेबीज झाला की लहान लहान लेकरं मी माझ्या डोळ्यांनी बघितलेले आहेत जे कंप्लीट वॅक्सिनेशन करत नाहीत. का, कारण त्यांना फक्त काहीतरी घरचं मांजर, पाळीव मांजर चावल्यामुळे, आणि मांजर चावलं की आपल्याला वाटतं की बाबा याच्याने होत नाही, कुत्र्यांनी जास्त होतो ना रेबीज, असं लोकांचं म्हणणं असतं. पण मांजरचे दात हे कुत्र्यापेक्षा जास्त शार्प असतात, लांब असतात, त्याच्यामुळे ते जास्त डीप पेनेट्रेट करतात आणि ऑलमोस्ट तुमच्याचे ब्लड वेसलपर्यंत किंवा तुमच्या त्या नर्वपर्यंत पोहोचतात. त्याच्यामुळे ॲज कम्पेअर टू द डॉग, कॅट बाईट हे जास्त डेंजर असतं कुत्र्याच्या तुलनेमध्ये. पण आपल्याला जे रेबीज केसेस असतात ते ॲक्च्युली डॉग बाईटमुळे जास्त दिसतात, कारण की डॉग बाईट आपल्याकडे केसेसच जास्त असतात. आपल्याकडे डॉग बाईटचे केसेस जास्त असल्यामुळे आपल्याला ते तसं रिपोर्टेड आहे की डॉगमुळे केसेस जास्त सापडले आहेत. पण तसं जर तेवढ्याच संख्येमध्ये जर काय म्हणतो आपण त्याला,
कॅट जर चावल्या तर ते कॅट हे मोर डेंजरस असतात, कारण त्याचे सुळे दातं जे डीपली पेनेट्रेट करतात आणि लवकर इन्फेक्शन स्प्रेड करण्यामध्ये रिस्पॉन्सिबल असतात. असो, तर याच्यासाठी सांगितलं की मी थोडंसं सिरियसली घ्या, कारण आपल्या भारत देशामध्ये सगळ्यात जास्त डेथ आहेत रेबीजने. ओके, आता हा पण बघा, मॅनेजमेंट ऑफ री एक्सपोजर इन प्रिव्हियसली वॅक्सिनेटेड इंडिव्हिज्युअल. बरेच लोक याच्यामध्ये पण कन्फ्यूज होतात आणि बरेच लोकांचा प्रश्न असतो की अगोदर आम्ही वॅक्सिन घेतलेलं आहे, मग आता परत घ्यायची गरज आहे का, किंवा मग गेल्या महिन्यातच कंप्लीट करतात. आणि काही काही लोक एवढे म्हणजे पॉझिटिव्ह असतात की आम्हाला अजून पण इंजेक्शन पाहिजे. तर ह्यामध्ये एक थोडंसं क्लिअर करतो. आणि काही काही लोक म्हणजे अगोदर घेतले तर आता घ्यायची गरज नाही म्हणून काही काही लोक घेत नाही. म्हणजे दोघांसाठी पण हे महत्त्वाचं आहे. अगोदर जर समजा घेतलं असेल तर ते कधीपर्यंत इफेक्टिव्ह राहतं आणि किती घ्यायला पाहिजे आणि काय घ्यायला नाही पाहिजे, याच्यामध्ये आपण क्लिअर करायचा प्रयत्न करू. ओके, तर याच्यामध्ये बघा की मी वाचतो आणि नंतर समजून सांगतो. फॉर एक्सपोज्ड अँड री एक्सपोज्ड पेशंट हू कॅन डॉक्युमेंट प्रिव्हियस कंप्लीट प्री एक्सपोजर किंवा पोस्ट एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस. प्री एक्सपोजर म्हणजे आणि पोस्ट एक्सपोजर म्हणजे जेव्हा तुम्ही एक्सपोज होतात डॉग बाईटला किंवा कॅट बाईटला, तेव्हा आपण त्याला पोस्ट एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस म्हणतो. आणि प्री एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस म्हणजे काय की ज्यांना डॉग वगैरे बाईट केलेला नाही आहे, पण अशा व्यक्तीला पण आपण वॅक्सिनेट करतो. जसं की डॉग हँडलर असतील, जे डॉग सेलर असतात, कॅट सेलर असतात, म्हणजे डॉगची आणि कॅटची जे विक्री करणारे लोक असतात, किंवा वेटरनरी डॉक्टर असतील, ज्याला नेहमी त्या ॲनिमलच्या कॉन्टॅक्टमध्ये यावं लागतात, किंवा जे जंगलामध्ये जे फोटोग्राफी करायला जातात, किंवा जे म्हणतात ना वन्य प्राण्याशी संबंधित जे कोणी लोक असतील, काय म्हणतात त्याला, आपण मला आठवत नाही आहे, पण जे जंगलामध्ये जातात, जे टुरिझमसाठी जात असतील किंवा नेहमी जंगलामध्ये प्राण्यांच्या संगतीत राहतात असे लोक. आणि दुसरी मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे हाय रिस्क पॉप्युलेशनमध्ये एक दुसरे येतात, म्हणजे लॅबोरेटरीमध्ये जे व्हायरस हँडल करतात, जे वॅक्सिन्स तयार करण्यासाठी जे लॅब टेक्निशियन म्हणा किंवा डॉक्टर म्हणा किंवा जे सायंटिस्ट आहेत, जे त्याच्यावरती स्टडी करतात किंवा ते तयार करतात, प्रिपेअर करतात वॅक्सिन्स, रेबीज वॅक्सिन, अशा लोकांना आपण प्री एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस देतो. तर त्याच्यामध्ये प्री एक्सपोजर प्रोफायलॅक्सिसमध्ये किती राहतात, जसं आपण पोस्ट एक्सपोजरमध्ये 0, 3, 7 आणि 28 बघितलं, तसं याच्यामध्ये 0, 7 आणि 21ला देतात, किंवा 28ला देतात, पण 3च डोस देतात. 0, 7 आणि 28 किंवा 21 डेजला देतात. त्याला प्री एक्सपोजर म्हणतात. प्री एक्सपोजर प्रोफायलॅक्सिसमध्ये फक्त 3 डोस आहेत. ओके, पोस्ट एक्सपोजर प्रोफायलॅक्सिसमध्ये 4 डोस. आयएम असेल तर 5 आणि इंट्राडर्मल असेल, स्किनमध्ये असेल तर ते 4 डोस असतात. आता याच्यामध्ये हे बघा, जर समजा अगोदर तुम्ही वॅक्सिन घेतलेले असतील, फॉलोइंग गाईडलाईन वुड बी ॲप्लिकेबल. कोणते गाईडलाईन्स आहेत बघा, प्रॉपर वुंड मॅनेजमेंट शुड बी डन. वुंड मॅनेजमेंट आपण कुठल्याही कॅटेगरीचं असो, ते कॅटेगरी 1 असो, 2 असो, 3 असो, आपल्याला वुंड मॅनेजमेंट करायचं आहे. दुसरी गोष्ट, देर इज नो नीड फॉर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ रेबीज इम्युनोग्लोब्युलिन. हे फक्त लाईफमध्ये एकदाच इम्युनोग्लोब्युलिन दिलं जातं. जर अगोदर रेबीज वॅक्सिन घेतलेलं असेल तर त्याला रेबीज इम्युनोग्लोब्युलिन सेकंड टाईम किंवा थर्ड टाईम त्याला रेबीज इम्युनोग्लोब्युलिन द्यायचं नाही आहे. रेबीज इम्युनोग्लोब्युलिन रेडीमेड अँटीबॉडीज आहे ना, त्याला रेबीज इम्युनोग्लोब्युलिन म्हणतात. ती रेडीमेड अँटीबॉडी किंवा रेबीज इम्युनोग्लोब्युलिन द्यायची गरज नाही आहे. दुसरी गोष्ट, वन साईड, एकाच साईडला इंट्राडर्मल वॅक्सिन्स द्यायचं आहे डे 0 आणि डे 3ला जेव्हा येतो तेव्हा, आणि तिथून पुढं तिसऱ्या दिवसाला, म्हणजे डे 0, 1, 2, 3 तिसऱ्या दिवशीला, डे 0 सोडून. तर असे 0 आणि थर्ड डेला असे 2च डोस द्यायचे आहेत, आणि एकाच साईडला द्यायचे, 2 साईडला द्यायची गरज नाही आहे. दुसरी गोष्ट, जर इंट्रामस्क्युलर इंजेक्शन घेत असेल, म्हणजे कमरेवर नाही, सॉरी, इथेच डेल्टॉईडमध्ये जर समजा इंजेक्शन घेत असेल तर तिथं पण एकच डोस द्यायचा आहे. एकाच साईडला, एकच डोस नाही, एकाच साईडला द्यायचा आहे. असे 2 डोस घ्यायचे आहेत, एक तर पहिला 0 डेजला आणि तिसऱ्या दिवसाला. असे हे बूस्टर डोस घ्यायचे आहेत लाईफमध्ये कधी पण चावलं तर. आणि जर का समजा गेल्या म्हणजे वॅक्सिन घेऊन 3 महिने पण झालं नसेल, तर अशा लोकांमध्ये तुम्हाला वॅक्सिन द्यायची गरज नाही ना, अशा लोकांना तुम्हाला रेबीज इम्युनोग्लोब्युलिन द्यायची गरज नाही. अशा लोकांना फक्त आणि फक्त ॲडक्वेट काय करायचं आहे, वुंड वॉशिंग करायचं. ओनली ॲडक्वेट वुंड वॉशिंग करायची आहे. आणि
हां, री एक्सपोजर केस इन केस ऑफ री एक्सपोजर वेअर एनिमल बाईट्स विक्टिम्स हॅज डॉक्युमेंटेड प्रूफ, म्हणजे त्याच्याकडे कार्ड आहे किंवा त्याला कन्फर्म माहीत आहे की आपण 4 डोस घेतले आहेत, त्यावेळेस तुम्हाला फक्त आणि फक्त वुंड मॅनेजमेंट करायचं आहे. ओके, विदिन लास्ट 3 मंथ बरं का, हे एक लक्षात ठेवा. विदिन लास्ट 3 मंथ म्हणजे गेल्या 3 महिन्यामध्ये. जर समजा 3.5 महिने झाले असेल तर त्याला हे फॉलो करायचं आहे वरचं. जर समजा त्याला 3 महिने झाले नसतील, जस्ट आत्ताच 2.5 महिने झाले असतील, 1.5 महिना असेल, 2 महिना असेल, पावणे 3 महिने असतील किंवा उद्या होणार असेल 3रा महिना कंप्लीट किंवा परवा दिवशी होणार असेल, तर त्यावेळेस तुम्हाला फक्त आणि फक्त वुंड मॅनेजमेंट करायचं आहे, वुंड वॉशिंग करायचं आहे, साबणाने धुवायचं आहे फक्त. आणि टिटॅनस इंजेक्शन तर असंही आपल्याला 6 महिन्यापर्यंत घ्यायचंच नसतं, तर 3 महिन्याचा विषय येत नाही तिथे टिटॅनसचा. तर इथे फक्त आणि फक्त काय करणार आहे तुम्ही, वुंड मॅनेजमेंट करणार आहे. त्याच्याकडं कन्फर्म जर त्यांनी प्री एक्सपोजर किंवा पोस्ट एक्सपोजर लास्ट 3 मंथमध्ये घेतलं असेल तर त्याला वॅक्सिनसुद्धा द्यायची गरज नाही आहे. रेबीज इम्युनोग्लोबिन तर द्यायचंच नाही आहे. मग जर समजा त्याला 3 महिने आणि 2 दिवस झाले असतील किंवा 3 महिने वरी 1 दिवस जरी झाला असेल, तर तुम्हाला हे फॉलो करायचं आहे. काय फॉलो करायचं आहे, 1 साईडला इंट्राडर्मल इंजेक्शन द्यायचं आहे 0 आणि 3ऱ्या दिवसाला. म्हणजे आज 1 इंजेक्शन द्यायचं आहे आणि हा 0 तर उद्याचा 1, 2, 3 असे 3ऱ्या दिवशी तुम्हाला सेकंड डोज. म्हणजे 0 हे फर्स्ट डोज, 0 डेजला फर्स्ट डोज आणि 3rd डेजला सेकंड डोज, असे 2 बूस्टर डोज द्यायचे लाईफमध्ये कधी पण चावलं तर. पण विदिन लास्ट 3 मंथमध्ये चालू असेल तर तुम्हाला हे 2 डोस पण द्यायची गरज नाही. आजच माझ्याकडे एक केस आलेली की त्यांनी गेल्या महिन्यामध्ये कंप्लीट शेड्यूल केलं होतं, 4 डोस घेतले होते रेबीज वॅक्सिनचे आणि परत त्याला मांजरांनी वोचकारलं होतं, म्हणजे स्क्रॅचेस केले होते. तर अशा व्यक्तीमध्ये फक्त आणि फक्त आपल्याला काय करायचं, वुंड मॅनेजमेंट करायचं. आणि लोक लयच कधी काही पॉझिटिव्ह होतात की नाही आम्हाला ती द्यास किंवा आम्हाला द्यास, त्यावेळेस आपल्याला एक सपोर्टिव्ह मेडिकेशन कुठलं तरी देऊन त्यांचं ते हे करायचं. कारण रिपीट वॅक्सिनेशन करून अननेसरी आपण त्याच्या अँटीबॉडीचं टायटर वाढवायचं नाही बॉडीमध्ये त्याच्या. तर असो, हे आहे तुमचं री एक्सपोजर किंवा प्रिव्हियसली एक्सपोज्ड झालेलं असेल, प्रिव्हियसली वॅक्सिनेशन झालेलं असेल तर काय, मग हे री एक्सपोजर इन प्रिव्हियसली वॅक्सिनेटेड इंडिव्हिज्युअल्स. अगोदर ती वॅक्सिनेट घेतलं असेल तर ते कळालं का, मग 2च द्यायचे आहेत फ्युचरमध्ये कधी चावलं तर. पण हे लास्ट 3 मंथमध्ये म्हणलेलं नाही. लास्ट 3 मंथ असेल तर फक्त आणि फक्त तुम्हाला वुंड मॅनेजमेंट करायचं आहे, फक्त आणि फक्त वुंड मॅनेजमेंट करायचं आहे. जर लास्ट 3 मंथमध्ये घेतलं असेल तर. मी वारंवार हे सांगतो आहे, लोक खूपच कन्फ्युजन होतात यार. आमचे स्टाफ पण किंवा आपले काही ज्युनियर असतील, सिनियर डॉक्टर असतील की नाही त्याला पूर्ण रिवॅक्सिनेट करायचे म्हणे, 4ही डोस द्यायचे म्हणे. आता आज कुठल्याच मी एवढे म्हणजे आता तुम्हाला जवळजवळ किती बघा, याच्यामध्ये हे गाईडलाईन्स दाखवले मी, 2019चं गाईडलाईन्स दाखवलं, गाईडलाईन्स ऑफ रेबीज प्रोफायलॅक्सिस हे पण तुम्हाला दाखवलं, मॅनेजमेंट ऑफ रेबीज हे नॅशनल गाईडलाईन्स ऑफ रेबीज प्रोफायलॅक्सिस हे 2019, आणि हे 2000 हे जे होतं हे वालं हे 2022मधलं आहे. हे एकूण असे 5ही तुम्हाला थोडे थोडे याच्यामध्ये दाखवले. तर त्याच्यामध्ये असं कुठल्याही याच्यामध्ये असं दिलेलं नाही की तुम्ही रिवॅक्सिनेट पूर्ण करा. कारण ज्याचं कंप्लीट शेड्यूल झालेलं आहे 4 वॅक्सिनचं, पोस्ट एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस किंवा मग प्री एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस असेल तर 3 डोसचं प्री एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस किंवा 4 डोसचं, जर इंट्राडर्मा असेल तर 4 डोसचं आणि इंट्रामस्क्युलर असेल तर 5 डोसचं जर पोस्ट एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस झालेलं असेल तर अशा व्यक्तीमध्ये तुम्हाला एक्सपोज्ड झाले असतील, जे की प्रिव्हियसली कंप्लीट शेड्यूल करून बसलेले आहेत, अशा व्यक्तींमध्ये फक्त आणि फक्त 2 डोस द्यायचे आहेत. पण ते पण कधी 3 महिने कंप्लीट केले असतील तर. आणि जर समजा 3 महिने कंप्लीट केले नाही, जस्ट 2 महिने झाले, 2.5 महिने झाले किंवा जस्ट उद्या 3 महिने होतात, अशा वेळेस फक्त आणि फक्त तुम्हाला त्याचं वुंड केअर करायचं आहे, वुंड वॉशिंग करायचं आहे, साबणाने आणि पाण्याने ते धुवायचं आहे. मग ती कॅटेगरी 1 असेल, 2 असेल, 3 असेल, किंवा मग मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरशी कन्सल्ट करायचंच आहे. मग त्यांनी जसं दिलं तसं करायचं. पण गाईडलाईननुसार ते आपल्याला फक्त 2च डोसची गरज आहे, इथं 3 किंवा 4 डोस द्यायची गरज नाही आहे. असो, हा टॉपिक जर बघितला तर खरंच खूप मोठा आहे. याचं पूर्ण जवळजवळ 150 पेजेसचं PDF आहे आणि प्रत्येक PDF आपण बघितले तर जवळजवळ 1000 पेजेसचं होईल. हे एका व्हिडिओमध्ये सगळं कव्हर होणं किंवा सगळं शिकवणं शक्य नाही आहे. तर जे काही मेन होतं, जे महत्त्वाचं होतं मी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे.
जर याच्यामध्ये अजून काही अडचणी असतील किंवा काही कोणाला प्रश्न पडले असतील तर कमेंटमध्ये सांगा. जर मी ते माझ्या बघण्यामध्ये आलं किंवा मी बघितलं तर मी नक्की आन्सर करायचा प्रयत्न करीन. आणि हां, सांगायचं म्हणजे हे एक सांगितलं होतं तुम्हाला की इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड असेल तर ही स्पेशल कॅटेगरी असते. याच्यामध्ये तुम्हाला कॅटेगरी 2 वुंड जरी असेल तरी त्याच्यामध्ये आपल्याला काय द्यायचं आहे, रेबीज इम्युनोग्लोब्युलिन द्यायचं आहे. युजली नॉर्मल तुमच्या आणि आमच्यामध्ये जर समजा कॅटेगरी 2 असेल वुंड किंवा कॅटेगरी 2 एक्सपोजर असेल म्हणजे जस्ट निबलिंग असेल किंवा स्क्रॅचेस असेल सुपरफिशियल, तर आपल्याला रेबीज इम्युनोग्लोब्युलिन घ्यायची गरज नाही, कारण ब्लिडिंग नाही झालेलं. ब्लिडिंग झालं असेल तर कॅटेगरी 3. पण जर समजा ब्लिडिंग झालेलं नसेल, मायनर स्क्रॅचेस असेल, तर आमच्यामध्ये तुमच्यामध्ये घ्यायची गरज नाही. पण जर का समजा तो पेशंट HIV बाधित असेल, एड्स झालेला असेल किंवा असे पेशंट ज्यांच्यामध्ये स्टेरॉईड असेल पण ती लाँग टर्म स्टेरॉईड असेल, लाँग टर्म स्टेरॉईड वगैरे असेल, केमोथेरपीवरती असतील, जे कॅन्सर पेशंट असतात बघा, त्यांच्यामध्ये पण इम्युनिटी सप्रेस झालेली असते. तर अशा लोकांमध्ये आपण कॅटेगरी जे म्हणतो ना आपण कॅटेगरी 2, याला आपण कॅटेगरी 3 सारखं काय करायचं आहे, कॅटेगरी 3 सारखं ट्रीट करायचं. कोणाला? इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड पेशंटला किंवा जे स्टेरॉईडवरती असतात ते. याला कॅटेगरी 2 जरी असतात तरी कॅटेगरी 3मध्ये करायचं. मी वारंवार हे सांगतो आहे, लोक बोर झाले असतील. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. पण असो, जास्त वेळ घेतला कारण 56-57 मिनटाचा व्हिडिओ करणं म्हणजे हे खूप बोरिंग आहे माझ्यासाठी पण आणि तुमच्यासाठी पण. तर असो, एवढंच मी आज सांगेल आणि सगळ्यांना सांगेल की रेबीजबद्दल थोडंसं अवेअर राहा आणि सगळ्यांनी काळजी घ्या. थँक्यू व्हेरी मच.